अशोक. फिल्डिंगची सजावट जर का पाहिली तर लॉंग ऑन आणि लॉंग ऑफला फिल्डर सजवलेत. समोरच्या बाजूला गेंदबाजी करण्याचा प्रयत्न असेल. पहिला बॉल आणि चांगलाच चेंडू म्हणावा लागेल. चांगलाच बॉल म्हणावा लागेल तो. ऑफ साईड ऑफला गुडलेन स्पॉट वरती उसळी घेणारा चेंडू. बॅट्समनला काही समजू शकला नाही. पुढचा चेंडू त्याच रिदम न बॉलर टाकतोय. त्याला टप्पा समजलाय. बॉलर बॅट्समनला काही चेंडू समजू शकला नाही. दोन बॉल डॉट आहेत ह्या ग्राउंडवरती. डॉट चेंडू मध्ये म्हणजेच तुम्हाला तिसरा चेंडू ओव्हर पिच होता. बॅट चिकडा ऑफ साईडला गेलाय. पॉइंटच्या दिशेनं एक रन तिथं मिळते ती इंद्रायणी इलेव्हन संघाला. तुम्ही बघितलं असेल 2 दिवसामध्ये चांगले स्कोर या ग्राउंडवरती 90 पार करणारे 6 ओव्हर मध्ये. प्रेम आता स्ट्राईक वरती असणारा बल्लेबाज. पुढील चेंडू घेऊन गोलंदाज. ओव्हर पिच बॉल्स जसं काही फील्डचा सजावट केली त्या पद्धतीनं गोलंदाजी करण्याचा प्रयत्न बॉलरचा. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि पहिल्या ओव्हरमध्ये जर का धावा ची वाढती धावसंख्या आहे ती 2. 4 बॉल आतापर्यंत टाकले गेले. पुढील बॉल आणि हा आपटलेला बॉल होता. बॅट्समन काही समजू शकला नाही पण किपरही मिसफिल्ड आणि 22 स्वरूपात एक धाव तिथं मिळाली आहे इंद्रायणी इलेव्हन संघाला. जैन शाळेच्या विद्यार्थ्यांना विनंती आहे की तुम्ही जाळीच्या आतमध्ये बसा. जे जाळीच्या बाहेर मध्ये प्लेयर बसलेत त्यांना विनंती आहे. परत एकदा आपटलेला बॉल आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. पहिल्या विकेटचं पतन इथं. प्रेम लेग साईडला मारण्याचा प्रयत्न पण तितकंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. नवीन फलंदाज जो आहे प्रकाश. सर्वांना विनंती आहे की तुम्ही आतमध्ये बसा. जाळीच्या आतमध्ये बसा. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे ती 3. तुम्हाला जर का या ग्राउंडवरती आणि या मॅच मध्ये आणि विजय फेरीमध्ये जर का तुम्हाला जायचं असेल तर खूप धावांची आवश्यकता या ग्राउंडवरती असेल. पुढचा चेंडू घेऊन आणि हा क्लीन बोल्ड. क्लीन बोल्ड आहे. क्लीन बोल्ड आहे. चांगली गोलंदाजी. काहीचा खालती राहिलेला चेंडू बॅटची कडा घेऊन स्टंपला आदळला बॉल आणि इथं विकेटचं पतन. दुसरं विकेट. नवीन बॅट्समन जे आहेत ते श्रीकांत जगदाळे. तुम्हाला पार्टनरशिप करण्याची गरज आहे या ग्राउंडवरती. टिकून आणि संयमी खेळी जर का बॉल बघितला तर निव्याचा आहे. तुम्हाला जर का या ग्राउंडवरती रन करायचे असेल तर प्रॉपर मिडल करणं गरजेचं आहे. ताकदीनं शॉट मारण्याची गरज आणि तुम्हाला धावसंख्या ही जी आहे
ती मोठ्या स्वरूपात या ठिकाणी बनवायची आहे. सर्व संघ हे मोठ्या ताकदीनं खेळणारे आहेत. फिल्डिंगची सजावट आता लॉंग ऑन आणि लेग साइड त्याच दिशेनं फटका मारलाय. तितकाच चांगला फटका म्हणावा लागेल. 6 रनांसाठी चांगलाच समाचार. पहिल्या चेंडूवरती 6 रन एवढं सोपं नाही, पण धाडशी निर्णय बॅट्समनचा म्हणावा लागेल. चांगला फटका इथे खेळलाय संघासाठी. चांगल्या 6 रनांचं योगदान त्यानं पहिल्या बॉलमध्ये घेतलंय. असंच खेळण्याची गरज आपल्या संघासाठी आणि धाव संख्येचा डोंगर जर का उभं करावा लागेल. पुढील चेंडू आणि ऑफ साइडला मारण्याचा प्रयत्न. अपील, थोडीशी अपील. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल. कमबॅक बॉलरचं. आतापर्यंत 9 रन आणि 2 विकेट. पुढचा चेंडू घेऊन बॅट चिकडा आणि स्लिप मध्ये कॅचचा प्रयत्न. मिस फील्ड आणि त्यानंतर धाव घेण्याची जो प्रयत्न होता तो फसलाय. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल ओमकार कडून. पुढे चेंडू आणि परत एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर आणि हा वाईड. ह्या वाईडच्या स्वरूपात मिळणाऱ्या धावसंख्या होती ती 10. 2 विकेटच्या मोबदल्यात. दुसरी ओव्हर चालू आहे. हा चेंडू थोडासा हाफ पिच चेंडू लेग साइडला मारण्याचा प्रयत्न, पण सर्कलच्या आतमध्ये फील्ड झालाय. चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगल्या क्षेत्ररक्षणच्या जोरावर ही टीम आणि बॉलिंगच्या जोरावर ही टीम धावसंख्या रोखू शकलेली आहे. पुढे चेंडू परत एकदा हाफ पिच चेंडू पुल केलाय लेग साइडच्या दिशेनं. 2 रना इथं पळून पूर्ण केल्यात. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर वाढती धावसंख्या आहे ती 13. धावसंख्या तुम्हाला वाढवावी लागेल. 2 ओव्हर 13 रन. चांगलं गोलंदाजीचं जे काही काम केलंय ते फिल्डिंग संघाकडून. पॉवर प्ले संपलाय. 2 ओव्हरमध्ये केवळ 13 रन आणि 2 विकेट. 6 ओव्हरचा सामना असेल. वेळेचं तुम्हाला बंधन आहे. लवकरात लवकर सामना खेळवायचा आहे. अजूनही सामने बरेचसे खेळवायचे आहेत. टायमिंग कडे लक्ष देणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू ओव्हरपेस स्वरूपाचा चेंडू तितकाच ताकदीने खेळलाय आणि 4 धावा इथं मिळत आहेत त्या श्रीकांतला. चांगला समाचार बॉलरचा घेतलाय. हे फटके जे जे बघायला मिळत आहेत आता ते पॉवर प्ले मध्ये पण पाहिजे होते, पण पॉवर प्ले मध्ये जकडून ठेवलं होतं. पुढचा चेंडू चांगला टप्पा म्हणावा लागेल. या पिच वरती थोडासा माग ठेवला. खेचून मारण्याचा प्रयत्न बॅट्समनचा फसलाय.
चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल तिथून. परत एकदा आपटलेला चेंडू आणि पॉइंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न आणि विकेटचं पतन इथं. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल. समजलं, समोर बॉल दिला, समोर फोर खाल्ल्यानंतर डॉट आणि नंतर विकेट. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल. ते एक प्लॅनिंग असावं गोलंदाजाचं. चांगली गोलंदाजी आतापर्यंत जी होते ती इंद्रायणी 11 संघाकडून. नवीन बॅट्समन प्रवीण लांडगे. काहीशी आक्रमकता आपल्याला इथून पुढच्या षटकामध्ये बघायला मिळेल. पुढचा चेंडू तेज तर्राज बॉल बॅट्समनला थोडा समजू शकला नाही. बॅट्समन पूर्णपणे बीट. निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल. वाईट साठी रिव्ह्यू घेतलाय. दोन 2.4 आतापर्यंत जे बॉल आहेत त्याच्यामध्ये 17 रनावर 3 विकेट जे आहेत ते केवळे संघाचे. वाईड बॉल. फोर्थ अंपायर डिसिजन वाईड बॉल. परत एकदा ओव्हर पिच बॉल समोरच्या दिशेने मारलाय. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल. गुडलेन स्पॉटला चेंडू आणि तो थोडा उसळी घेणारा बॉल. सिमेंटची खेळपट्टी आहे. बॉलरना पूर्णपणे आणि बॅट्समनांना पण ती योग देते. चांगलाच फटकावलाय. कॅच साठी कॉल आहे परंतु फिल्डिंग तितकीच मिस फील्ड म्हणावं लागेल. गचाळ क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. इथं कॅच साठी कॉल होता. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल. शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू शिल्लक या ओव्हरचा. परत एकदा डेड बॉल. खेळपट्टीच्या थोडासा बाहेर चेंडू पडून उसळी घेणारा बॅट्समनला काही खेळता येत नाही. याच्यासाठी अंपायरने डेड बॉल दिलेला आहे. पुढील चेंडू घेऊन गेंदबाज हलकासा प्लेड केलाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 3 गड्यांच्या मोबदल्यात 21. सुपरस्टार क्रिकेट क्लब आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी प्रदीपजी शिंदे सर उपस्थित झालेत. आपणास विनंती राहील की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचप्रमाणे चेतनजी भेगडे आपणही उपस्थित झालात. मनपूर्वक धन्यवाद. आपणही व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. धन्यवाद.
इंद्रायणी संघाकडून जे काही क्षेत्ररक्षण आणि बॉलिंग या क्षेत्रामध्ये त्यांचा उत्कृष्ट कामगिरी. सॉरी, केवरे संघाकडून पुढील चेंडू चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल. ओमकार चांगलंच फटका तिथं, पण तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण, तितकाच चांगला थ्रो. फिल्डिंगचं कौतुक करावं लागेल, बॉलिंगचं कौतुक करावं लागेल. बॅट्समॅनांना पूर्ण पूर्ण थांबवून ठेवलेला आहे. जर का पुढे चेंडू लेग साईडला मारण्याचा प्रयत्न, लेग स्टंपच्या बाहेर, वाईड. वाढती धावसंख्या आहे ती 28. 3.4 ओव्हर. फुल टॉस बॉल, त्याचा खरपूस समाचार आणि समोरच्या बाजूने खेळलाय आणि तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. विकेटचं पतन. पुढील बॅट्समन जे आहेत ते अतुल. पुढचा चेंडू चांगलीच गोलंदाजी म्हणावं लागेल इथं. आणि ओमकार कडून, आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे ती 28. 4 विकेटच्या मोबदल्यात 2 ओव्हर मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त जर का हा सामना जिंकायचा असेल आणि चांगलं धाव संख्या जर का उभं करायची असेल तर तुम्हाला चांगली पार्टनरशिप आणि चांगली धाव संख्या उभं करायची असेल तर चांगले फटके मारावे लागतील. चौकार षटकारांची आतषबाजी हे लाईव्ह सर्व महाराष्ट्र सर्व जगभर तुमचं बघितलं जात आहे. तुम्हाला चांगला खेळ करून दाखवावा लागेल. फुलटा चेंडू आणि त्याला मारण्याचा प्रयत्न, पण तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. शुभम जाधव व्यासपीठावरती यायचं आहे, तुमचं सहर्ष स्वागत. पुढील चेंडू घेऊन योगेश कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आणि रनआउटचा प्रयत्न, पण एक धाव तिथं मिळालेली आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, चांगले फटके खेळावे लागतील तुम्हाला जर का या सामन्यामध्ये टिकून राहायचं असेल. आणि ह्या फुलटा चेंडू कॅच घेण्याचा प्रयत्न, मिस फील्ड, कॅच ड्रॉप. आणि ह्या ड्रॉप कॅच नंतर बॅट्समॅनला 2 रन
घेण्याची संधी जी मिळाली. चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन म्हणावं लागेल, पण तितकंच खराब क्षेत्ररक्षण. कॅच घेण्यासारखाच होता, हातामध्येच होता. ओव्हर पिच बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. चांगलं फिल्डिंग इथं कॅच आणि फिल्डिंग म्हणावं लागेल ओम कडून. बॅटिंग जी टीम आहे त्यांना पडणारा हा पाचवा धक्का. नवीन बल्लेबाज कृष्णा. थोडीशी पडझड जर का पाहायला मिळते ती बॅटिंग टीम कडून. प्रत्येक फलंदाज थोडा सेट होण्याचा प्रयत्न, पण मोठे फटके मारण्याचे प्रयत्नामध्ये आउट होत आहेत. धाव संख्या तुम्हाला बनवावीच लागेल. फुलटॉस चेंडू तितकाच उंच मारण्याचा प्रयत्न, पण कॅच. चांगलं एफर्ट म्हणावं लागेल. 2 रन इथं पळून पूर्ण. जयेश कृपया मंचावरती यायचंय. पुढचा चेंडू बॅटची कडा आणि किपर कडून थोडस मिसफिल्ड आणि मागच्या साईडला गेलेला बॉल. 2 रन इथं मिळालेले आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. 5वी ओव्हर इथं चालू आहे. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे ती 36. ह्या धाव संख्या कितपत योग्य तुम्हाला बॉलिंग खेळाडूंना विचारावं लागेल. तुम्हाला बॉलिंग पण चांगलीच टाकावं लागेल, हे डिपेंड जर करायचं असेल. बॉलर 6वी ओव्हर जे घेऊन आलाय तो रवी. पुढचा चेंडू कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. समोरच फॉलो थ्रू मध्ये रवीच चांगली फिल्डिंग म्हणावं लागेल, क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. पुढचा चेंडू घेऊन रवी आणि समोरच्या दिशेनं पटका खेळलाय, पण तितकाच चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. क्षेत्ररक्षणामध्ये थोड्या चुका होताना इथं दिसत आहेत. 2 रन या 2 धावसंख्येच्या जोरावर वाढती धावसंख्या आहे ती 39. पुढे चेंडू घेऊन चांगला शॉट म्हणावं लागेल आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. तुम्हाला ताकद लावावी लागेल. या बॉलवरती निव्याचे बॉल आहेत. चांगला फटका इथं खेळला होता, पण तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 39 धावसंख्या आहे. शेवटची ओव्हर आणि काही चेंडू तुमचे शिल्लक. विकास बघूया आपल्या संघासाठी काय योगदान देतोय. लेग साईडला मारण्याचा प्रयत्न आणि डिक्लेअर पळून काढायचे.
2 रन इथं पळून काढलेले आहेत आणि इथं चांगला थ्रो आणि धाव बाद बॅट्समन रनआउट रनआउटच्या स्वरूपात विकास चांगलं फिल्डिंग इथं म्हणावं लागेल. लेग साईडला ग्लान्स केला होता, लेग साईडला फ्लिक केला होता आणि त्या चेंडूवरती 2 धावा घेण्याचा प्रयत्न पण तो फसला. तितका चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. नवीन बॅट्समन जे आहेत तो सुनील संघ मालक इथं दाखल होताना शेवटचे 2 चेंडू इथं शिल्लक. फुल टॉच बॉल तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. लेग साईडला 1 रन इथं जी मिळालेली आहे. शेवटचा चेंडू या ओव्हरचा. हा चेंडू थोडा आपटलेला बॉल. 1 रन तर पूर्ण झाले. दुसऱ्या रनचा प्रयत्न तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आणि रनआउट. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे ती 41. 42 रनांचं लक्ष्य असेल. या स्पर्धेच्या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी मनसूरभाई शहा उपस्थित झालात. धन्यवाद. आणि स्कोअर झालेला आहे 42. जिंकण्यासाठी 43 धावा करायच्यात. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे आणि सामना लवकरात लवकर चालू करून घ्यायचा आहे. आणि या सामन्यासाठी समालोचक म्हणून ज्यांनी काम पाहिलं असं आमचे प्रतापजी पाटील, आपण आलात, धन्यवाद. आपल्या सहकार्याबद्दल मंडळ आपले आभारी आहे. त्याचप्रमाणे पुढील होणारा सामना तानाजी काकडे. पुढील होणारा सामना हॅलो, पुढील सामना विघ्नहर्ता वर्सेस दत्तनगर क्रिकेट क्लब. या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी व्यासपीठाचे इथं टॉस उडवण्यासाठी यायचं आहे. विघ्नहर्ता आणि दत्तनगर या दोन्ही संघांनी टॉस
करण्यासाठी मंचकाच्या इथं यायचं आहे. गोलंदाजीसाठी आलेला आहे तो अतुल. विघ्नहर्ता आणि दत्तनगर या दोन्ही संघाचे कर्णधार आलेत का? हा टॉस आमचे मार्गदर्शक, आमचे मित्र मनसूरभाई यांच्या हस्ते होणार आहे. आणि आनंद सर यांच्या हस्ते होणार. स्ट्राईक साठी विकी. पाहूया 43 धावा जिंकण्यासाठी पाहिजे नाहीत त्या. उत्कृष्ट असा टोलवलेला शॉट. षटकार लाईव्ह चेक करू. दोन धावा आहे. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने खेळलेला हा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेलेला. संघाच्या धावसंख्येमध्ये बदल. संघाची धावसंख्या झाली आहे ती 2. पुन्हा एकदा उत्कृष्ट पद्धतीने टोलवलेला चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण. केवरे संघाची बॅटिंग आणि पहिलं षटक चालू. पहिल्या षटकातले काही चेंडू झालेले आहे आणि खूपच चांगला बॉल ऑफ साइडला परंतु मिस झालेले आहे. खूपच चांगली तेवढी कीपिंग. देवरू आहे ना केवरू
इंद्रायणी आणि उत्कृष्ट शॉट मारलेला आहे, परंतु एकच रनवर समाधान मानावे लागेल. संघाची धावसंख्या झालेली 4 रन 4 बॉल. खूपच चांगली गोलंदाजी. आणि हा उत्कृष्ट मारलेला शॉट, परंतु मिसफील्ड आणि तेवढीच गचाळ थ्रो आणि 2 रन पळून काढले. संघाची धावसंख्या झालेली 6. उत्कृष्ट अशी बॉलिंग, परंतु मिसफील्ड झाल्यामुळे 1 रन एक्स्ट्रा निघाली. पुढचा बॉल घेऊन आणि हा उत्कृष्ट असा बॉल, परंतु वाईड बॉल. अवांतर धावेत 1 निवाड. संघाची धावसंख्या झालेली 7. बघूया पुढचा बॉल घेऊन काय करतात ते. आणि उत्कृष्ट शॉट, परंतु जागेवरच उडालेला आहे आणि पहिली विकेट कॉटन बोल्ड. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली 7 रन. 1 बाद 7 रन. बॉलर नेम श्रीकांत. श्रीकांत आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन आलेलं आहे. आणि बॅट्समन ओम. बघूया संघासाठी काय करतो. 3 नंबरचा बॅट्समन हा महत्त्वपूर्ण बॅट्समन असतो संघासाठी. तो खूपच चांगलं योगदान देत असतो. बघूया हा आपल्या संघाला विजयपथावर नेतो का. बॉलर श्रीकांत. श्रीकांतचा पहिला बॉल आणि उत्कृष्ट असा बॉल मिस हिट झालेला आहे. खूपच चांगली अपील, परंतु डॉट बॉल. संघाची धाव संख्या 7 रनावर. बघूया काय करतात ते. दुसरा बॉल घेऊन दुसऱ्या षटकातले दुसरा बॉल आणि हा उत्कृष्ट असा लेग साइडला मारलेला शॉट. 4 रन. पॉवर प्लेचा फायदा. संघाची धावसंख्या झालेली 11. संघाची धावसंख्या झालेली 11. बघूया दुसऱ्या ओव्हरचे काही चेंडू शिल्लक. आणि उत्कृष्ट अशा ऑफ साइडला मारलेला शॉट आणि पुन्हा एकदा 4 धावा. लागोपाठचे 2 चौकार. ऑफ साइडला मारलेला कडक शॉट. संघाची धावसंख्या झालेली आहे 15. ओव्हर मधले काही चेंडू शिल्लक. दुसऱ्या ओव्हर मधले पॉवर प्लेची दुसरी ओव्हर. आणि उत्कृष्ट असा बॉल बीट झाला आहे आणि खूपच चांगला चेंडू. संघाची धावसंख्या स्थिर 15 धावा. श्रीकांतची अशी उत्कृष्ट बॉलिंग. 2 4 दिले त्यांनी, परंतु 2 डॉट पण घेतले. आणि हा उत्कृष्ट असा मारलेला शॉट, परंतु माग फिल्डरने चांगली फिल्डिंग.
एक धावावर समाधान मानावं लागलं. संघाची धावसंख्या झालेली आहे 16 धावा. दुसऱ्या ओव्हरचे काही चेंडू शिल्लक. बघूया काय करतात ते. आणि फुलटॉस चेंडू आणि डायरेक्ट हातात आणि दुसरी विकेट. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली 16. 2 बाद 16. बॉल बॅट्समन जयेश. जयेश आलेला आहे. बघूया काय करतात ते संघासाठी. 24 बॉलमध्ये 27 धावांची आवश्यकता. आणि बॉलर नेम अतुल. अतुल हा उत्कृष्ट बॉलर आहे आपल्या संघासाठी. मयूर ना. स्ट्राईकला मयूर, नॉन स्ट्राईकला ओम, नॉन स्ट्राईकला जयेश. तिसरं षटक घेऊन अतुल. आणि उत्कृष्ट असा बॉल ऑफ साईडला टोलवलेला शॉट, परंतु 2 धावा डिक्लेअर. संघाची धावसंख्या झालेली 18. आणि आमचे मित्र देवाभाई इथे आल्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन, सहर्ष स्वागत. दुसरा बॉल घेऊन अतुल. आणि ऑफ साईडला बीट झालेला आहे उत्कृष्ट असा चेंडू. खूपच चांगला चेंडू होता हा. दोन बॉलमध्ये 2 रन दिलेले आहे त्यांनी. आणि उत्कृष्ट असा बॉल आणि खूपच चांगले अपील, परंतु लेग बाय. रिव्ह्यू फक्त वाईड आणि एलबीला आहे. बाकी ऑनफिल्ड अंपायर जो निर्णय देतील तो मान्य करावा लागेल. आणि उत्कृष्ट असा बॉल, डॉट बॉल. लागोपाठ 2 डॉट बॉल घेतलेले आहे. एक काढली का. 22ची 1 रन. किती झाला स्कोर. 19. आणि उत्कृष्ट असा डॉट बॉल. संघाची धावसंख्या झालेली 19. उत्कृष्ट असा शॉट, परंतु 1 रन. 1 रन पळून काढलेली आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे 20 रन. तिसऱ्या ओव्हरतले काही चेंडू शिल्लक. आणि उत्कृष्ट असा बॉल, परंतु वाईड बॉल. रिव्ह्यू थर्ड अंपायर चेक करा. वाईड बॉल.
बॉलरनी रिव्ह्यू घेतला आहे. विघ्नार्थाने टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दत्तनगर मॅच झाली की लवकरात लवकर आपली क्षेत्ररक्षण लावून घ्या. फेअर डिलिव्हरी, वाईड कॅन्सल. अभिजित शिंदे आमच्या सुपरस्टार क्रिकेट क्लबमधलं एक असं उत्कृष्ट व्यक्तिमत्व. झंझावत 18 बॉलमध्ये 23 रनांची आवश्यकता. उद्याचे धुरंधर बॅट्समन बघूया काय करतात. बॉलर नेम श्रीकांत, दुसरं षटक घेऊन. धुरंधर फलंदाज उद्या बघू आता. सिमेंट पिचचा बादशाह धुरंधर 3 मध्ये घेतलेला आहे त्यांना. आणि उत्कृष्ट ऑफ साईडला लगावलेला शॉट. बघूया किती धावा पळून काढतात ते, परंतु तेवढीच उत्कृष्ट फिल्डिंग आणि गच्चा थ्रो आणि अवांतर 1 धावा एक्स्ट्रा. खूप जिंकण्यासाठी खूप कमी धावाची गरज आहे. अशा एक्स्ट्रा धावा खर्च करणे खूप महागात पडेल टीमला. श्रीकांतचा दुसरा बॉल आणि उत्कृष्ट असा लेग साइडला टोलावलेला शॉट. 4 धावा. 4 धावावर समाधान मानावं लागलं. आणि बॉल दिलेला आहे. सामना चालू करून घ्या. 2 बॉल झालेले आहे आणि 6 रन. या 2 बॉलमध्ये 6 रन आलेले आहे. 26 रन झालेले आहे. 16 बॉलमध्ये 17 रनांची आवश्यकता. आणि बघूया आता काय श्रीकांत काय करतो ते पुढचं षटक घेऊन. आणि उत्कृष्ट असा बॉल आणि तेवढी उत्कृष्ट स्लिपला फिल्डिंग. टू व्हीलर बाहेर काढा कृपया करून, नाहीतर डायरेक्ट आत जाऊन द्या. श्रीकांत आपल्या षटकातलं काही चेंडू शिल्लक आणि उत्कृष्ट असा ऑफ साईडला लगावलेला शॉट. बघूया किती